श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणोत्करे कङ्कणम्। सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बराधरुणबिन्दफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण 23व्या अध्यायाचं पठण केलेलं होतं आणि आज आपण तेथून पुढे 24व्या अध्यायाचं पठण करणार आहोत। आणि मग या 24व्या अध्यायामध्ये आपल्याला काय कथा श्रवण करायला मिळणार आहे हे बघणार आहोत। तर चला आरंभ करूया अधिक वास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 24वा। श्री गणेशाय नमः। लक्ष्मी म्हणे हो मत्प्रियकरा देवाधिदेवा दामोदरा। तुम्ही विप्रसेवेचा सारा महिमा बरा कथिलात। आता अधिक मासी निर्मळ कोणत्या दानाचे काय फळ ते साध्यंत विवरूनी सकळ। मज दयाळा सांगावे ते ऐकोनी वैकुंठनाथ। म्हणे गे प्रिये लोकानुग्रहार्थ तव प्रश्नाचे उत्तर समस्त सांगतो ऐके साक्षेपे। जे कोणी अधिक मासात उत्तम सुपात्र विप्राप्रत यथाशक्ती हेमदान देतात
त्यांचे मनोरथ सर्व पुरती सुपात्र विप्रा देता सुवर्ण देवता सह तोषतो अगन जन्मवरी दारिद्र्य दारुण न बाधेच कदापि अधिक मासी देता गोप्रदान सकळ द्वैते निरसून गोलोम संख्या कल्पजाण वास होय ब्रह्मलोकी सर्वजनी अधिक मासात हेमादिदान द्यावे सतत तेणे योगे ब्रह्मलोक प्राप्त होईल जाण निश्चये जो भक्ती भावे अनुप्रमाण द्विजासी देतो रजतदान तयाचे पितर संतोषून मनोरथ पूर्ण करितात ताम्र अथवा ताम्रपात्र सुपात्रासी देतो पवित्र तयासी रुद्राणी सह त्रिनेत्र सर्वद सर्वत्र होतो पै पद्मरागादी रत्नदान देता महाभूपतित्व येते हाता मौक्तिकाचे दान करिता भुक्ती मुक्ती लाभते कंबल दाने पापलोपते वस्त्रे चंद्रसालोक्य लाभते औरणिक दान देता विप्राते भय निरसते सर्वही ज्या काली जे महोपकारक त्या काली ते देता वस्त्रादिक स्वर्गादिक नाना उत्तम लोक मिळतात देख निश्चये धान्य दान हे महादान मम प्रीत्यर्थ अनुदिन श्रद्धे द्यावे विप्राला गुण सर्वार्थ साधन होय त्याने अन्नार्थिया ते अन्न ओपिता जलार्थिया ते जलदान देता अक्षय पुण्य येते हाता संशय सर्वथा नसेचे जे श्रद्धापूर्वक विप्राप्रत उपानह दान अर्पितात ते यमयातने विणत्वरित स्वर्गी जातात सुखाने घृत किंवा घृतपात्र देता अक्षय सूर्य लोक ये हाता तिलपात्राचे दान करिता लाभतो सर्वथा रुद्रलोक वर्षभर पुरेल इतुके धान्य वस्त्राभरणी संयुक्त आन घृतादिक रसां सह वर्तमान अत्युत्तम घेऊनिया आदि शिवा सह मज अर्जुनी मग सदार द्विजांसी पूजुनी तया अधिक मासी द्वादशी दिनी विशेषे दान देती जे ते मानव कृतकृत्य होती हे प्रिये जाण सत्य त्या धान्य दाना परिपथ्य नसेची कृत्य संसारे सशक्त किंवा अशक्त जनाने स्वहितेच्छू असेल तयाने कैशाही प्रयत्ने श्रद्धेने घृतदान देणे द्विजासे घृतदानाहून श्रेष्ठ दान पृथ्वी माझी नाहीच जाण सप्तधान्यांचे करिता दान सप्तर्षी लोक लाभतो गोमूत्र रंग कृष्ण श्वेत हे तीन जातींचे तिळ समस्त मज आणि सर्व देवांप्रत सदा अत्यंत आवडते म्हणून प्रिय तिलदान भक्ती भावे करिता की जे अनुदिन अधिक मासी तो विशेषे जाण नित्य नियमाने करावे सुवर्ण तिलदान करिता अभीष्ट सिद्धी होय सर्वथा अधिक मासी नित्यदाना परता नियमनसे शुभकर घृत एलादि पदार्थ युक्त शुद्ध शर्करा पाके निर्मित बालाप्त जना आनंद देत ऐसे लाडू करूनिया ते अधिक मासी भगवत प्रीत्यर्थ स्नान करोनी विप्रासी देत तयासी साक्षात गोलोकनाथ प्रसन्न होतो निश्चये आणि नाना वस्तू निर्मित मधुर घृत पक्व मोदक सुंदर भगवत प्रीत्यर्थ अधिक मासा भीतर विप्रालागी अर्पितो जो तयाची सर्व कार्ये जगती निर्विघ्नपणे सिद्धीस जाती तैसीच अंती मोक्ष प्राप्ती होते जाण निश्चये इंदिरे फार सांगू काही दानाहुनी श्रेष्ठ काही नाही आणि ते इतर कर्माहुनी पाही पृथ्वी ठाई सुसाध्य असे म्हणून सर्वी सर्वत्र जगती दानची करावे जाण निश्चिती दाने देव ही वश होती मग नर तेथे कायसे दाने सुकीर्ती होय सर्वत्र दानेचे सुख इह परत्र दाने धन धान्य पुत्र पौत्र मिळती सुमित्र दानेचे दाने सकळ वांछा पुरती दानेची सर्व पापे लोपती दाने सकळ रोग निरसते चतुर्वर्ग प्राप्ती दानेच म्हणून प्रिये जगी मानवे सर्वदा ही दान करावे आणि विशेषतो अधिक मासी भावे नित्य दान द्यावे अवश्यचे कारण की मानवांप्रत
अन्य कालाहून अधिक मासात सर्वदा सर्वदान जनित फल बहुत लाभते सकळ व्रते सकळ दाने सर्व जप होम देवार्चने आणि सर्व मास याहुनी गुणे विशेष असे अधिक मास यात स्नान व्रत दीपदान गोपूजन आणि विप्रार्चन इत्यादी कवण्याही प्रकारे पूर्ण व्याजे हि व्रत करीती जे तयांचे सकळ पापराशी नाश पावती समूळेसी आणि यम तयांच्या दृष्टीसी न पडेची जाण निश्चये अधिक मास व्रतोत्पन्न जो दैदिप्यमान पुण्यकृशान तेणे शतजन्म पापे घने सघन जळून भस्म होता ते सर्वैश्वर्येच्छू मानवास जैसा पुरुषोत्तम मास पावन असे पै विशेष तैसे इतर नच काही सहस्र अश्वमेध यज्ञ की वाजपेय शतप्रमाण जरी त्रैलोक्यामाजी महान पावन आहेत सत्यचे तरी त्या महायज्ञा लागून अधिक मासीचे जे एक दिन तयाच्या षोडशांशा समान योग्यता जाण नसेचे गंगा गया कांची पुष्कर रेवा मही शिवा कुरुक्षेत्र यमुना चंद्रभागादि पवित्र असती सर्वत्र क्षत्र तीर्थे परीते अधिक मासान सम तेथे लागते बहुत श्रम येथे अनायासे परम वैष्णव पद पाविजेते अधिक मासी जे करीती स्नान तई जन्म फळ मिळविले पूर्ण यापरी सर्व गुण संपन्न नसे आन काहीच येथे धरून उपोषण व्रत पुरुषोत्तमा प्रति पूजित ते होऊनी पाप निर्मुक्त वैकुंठे सतत वसताती अधिक मास व्रता समान त्रिजगी नाही काही पावन ज्ञानाज्ञाने आचरिता पूर्ण चतुर्वर्ग फळ लाभते जो वरी नाही अधिक मास प्राप्ती तो वरी मेदिनी पापे गर्जती यम यात नाही तैसेच रीती तो वरी ख्याती विरली तसे सुभूमी सपेरता बीज जैसे असंख्य होय सहज किंवा अमृतवल्ली सतेज असंख्यांकुरी विस्तरे केला विता दुर्वांकुर एक वेगे तयाचे होती अनेक तैसे अधिक मासीचे अलोलिक पुण्य सकळिक वाढते म्हणून सकळी सर्व भावे अधिक मास व्रत आचरावे ऐसे सांगता श्री माधवे लक्ष्मी तया ते विनवित अहो देवा अधिक मास व्रता यथाशक्ती भावे आचरिता कैसे काय फळ ये हाता ते मज तत्वता सांगिजे ते ऐकून चक्रपाणी लक्ष्मी सिंहणे हे सिंधू नंदिनी एतदर्थ तुझ लागुनी पूर्वेतिहास सांगतो पूर्वे अरुंधती आणि गिरिसुता यांचा संवाद चालला असता गिरिजे लागे वसिष्ठ कांता जोडुनी हस्ता विनवित म्हणे उमे सर्व मासातील व्रते तुवा कथिली सकळ आता अधिक मासात निर्बळ काय करावे सांगिजे ऐसे ऐकून या पार्वती म्हणे गे साध्वी अरुंधती अधिक मास व्रताचे तुझ व्रते वृत्त सांगतिये ऐकपा एकदा मी पती सहित बैसले असता आनंदात मनमाता मीना येऊनी मज प्रत स्नेहे बोलू लागले अगे बाळे तू मजपासुनी उत्पन्न झालीस असोनी स्वकीय प्रभावे त्रिभुवनी विख्यात झाली आहेस आणि तुझ्या योगे हे चराचर विख्यात झाले साचार परी मत्प्रीती असोनी तुझवर मज तिळ मात्र लाभ नाही तू सर्व प्रसिद्ध त्रिजगती माझी तो गृहातची ख्याती तुझे नाम सर्वजन गाती माझे न जाणती कोणीच जेथे कोठेही तू राहसी तेथे ब्रह्मादी स्तविती तुझसी मी पावले महास्थानासी तरी कोणीही मजशी बोलेना मास पक्ष पर्वे आणि दिन तव व्रती व्यापिले संपूर्ण सर्व काळ ही सुव्रती जन तव पूजन करिता ते परिमम मस्तकी कोणीही कदा न घालिती पुष्प एकही तरी त्वन्माता मी जगाठाये असोनी काय उपयोग वर्षाचे 360 दिन तव व्रती गेले व्यापून मदर्थ नाही अर्ध घटी प्रमाण काय हे मोठे मद्भाग्य पार्वती म्हणे गे अरुंधती ऐशी मातेचे ऐकूनी भारती
मी किंचित हासोनितच प्रती बोलिये वचन ऐकते अगे माते मेनके वदसी ऐसे लावून का बोलसी यद्यपि सकळ 12 मासी मज अहर्निशी पूजितात तरी धार्मिक ऐशा अधिक मासात मज कोणी नाही पूजित आणि अन्य सर्व क्रियाही तेथ टाकी जेतात सकळिकी यास्तव माते मी अधिक मासी व्रत करोनी पूजीन तुझसी ऐसे बोलूनी पुढे त्या मासी व्रते तियेसी पूजिले ऐसे शिवेचे वचन ऐकुनी अरुंधती म्हणे घे कल्याणी ते त्वत्कृत व्रत मज लागुनी कृपा करून सांग तू अत्यंत धार्मिक अधिक मास तो न व्हावा कदापि बोस तरी तेथीचा नियम विशेष विवरोनी मज सांग तू ऐसे अरुंधतीची वाणी ऐकून या श्री भवानी म्हणे गे ऋषी पत्नी साजणी उत्तम विनवणी केली स तरी प्रति अधिक मासी जे व्रत करावे ते सांगते यथार्थ मी मेना मातेच्या ख्यात्यर्थ हा मास येते अर्पियेला अधिक मास शुक्ल तृतीया दिनी शुक्ल वस्त्र परिधान करूनी गुरुच्या आज्ञेने पूर्वाह्ने व्रत नियम घेईजे मग सुशोभित शुद्ध स्थानी पवित्र पालाश काष्ठासनी धत्तुर फळे 5 ठेवुनी देवता स्थापन कीजिये नानालंकारी मंडित अति पतिपुत्रांसह गजावरुती बैसली ऐसी मेनेची मूर्ती मेणाने सुंदर करूनिया ती 5 गौरी सह वर्तमान त्या पालाश काष्ठासनी ठेवून विप्रवचने यथा विधान प्रतिष्ठापन करावे पाद्यार्घ्य गंध पुष्पादिक उपचार अर्पावे सकळिक निरांजन दीप अनेक यथाशक्ती उजळावे वित्त शाठ्ये विड प्राप्त भावे अर्पावे नाना पदार्थ मास पर्यंत अखंडित एक दीप स्थापावा सखये अधिक मास होत पूर्ण तो वरी की जे ऐसे पूजन आणि एक भुक्त व्रताचरण प्रतिदिन जाण करावे परी नसेल देही शक्ती तरी ते की जे आदी अंती तेडे शक्तिहीनासी निश्चिती संपूर्ण फल लाभते ऐसे रीती व्रत आचरून अंती करावे उद्यापन मेनेची सुवर्ण मूर्ती करून यथा विधान पूजावे मग पुरोहित ब्राह्मणासी पूजोनि सर्वोपचारेसी ती मेनेची स्वर्ण मूर्ती त्यासी दान दीजिये विधिने मग पाद्यार्घ्यादि उपचार नाना वस्त्रे नाना अलंकार इत्यादी बहुसादर 5 विप्रवर पूजावे आणि सदार बहु विप्रांप्रती भोजन घालिजे यथाशक्ती ऐसे करिता व्रताची पूर्ती यथा सांग होतसे अरुंधती गे या व्रताप्रती अधिक मासी जा आचरते तयासी सुख सौभाग्य संतते अखंड निश्चिती लाधते हे मेना व्रत अतिपावन मज आनंदकारक पूर्ण म्हणून सर्वी साक्षेपे करून अधिक मासी आचरावे ऐसे गौरी अरुंधती प्रत सांगती झाली मेना व्रत तेची इंद्रिया समस्त तुझ लागी वर्णियेले ऐसे बोलून घन सावळा अन्य कथा सांगू लागला ती परम सोज्वळा पुढच्या प्रसंगी वर्णिजेल श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पदमाधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर्विंशति तमोध्याय गोडः श्री कृष्णार्पणमस्तु। अशा तऱ्हेने आपण 24व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे। या 24व्या अध्यायामध्ये माता महालक्ष्मी महाविष्णूंना काय म्हणते की नाथा आपण मला विप्र सेवेचा महिमा सांगितला। आपण कालच्या दिवशी म्हणजे 23व्या अध्यायामध्ये विप्र सेवेचं काय पुण्य आहे किंवा काय महत्व आहे ते बघितलेलं होतं, म्हणजे तेच तुम्ही मला सांगितलेलं आहे असं महालक्ष्मी म्हणताय। तर अधिक मासामध्ये कोणती दाने दिली तर त्याची कोणती फलं मला मिळतात किंवा हे फळ आपल्याला प्राप्त होत असतात ते कृपा करून तुम्ही मला सांगा, मला जाणून घ्यायचे आहे। आणि हेच जर तुम्ही मला सांगितलं म्हणजे ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि लोकांचं हित त्यातून साध्य होणार आहे।
म्हणून हे ज्ञान आपण माझ्या समोर प्रकट करा अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि मग तेव्हा महाविष्णू देवी महालक्ष्मीला काय म्हणताय की प्रिये, तू चांगला प्रश्न मला विचारलेला आहेस, यातून लोकांचं कल्याण होणार आहे आणि म्हणून मी तुला ही संपूर्ण माहिती आज सांगणार आहे. मी प्रत्येक वस्तूच्या दानाचं काय फळ आहे हे मी तुला आता सांगणार आहे. आणि असं म्हणून भगवान महाविष्णूंनी दान कोणतं असावं आणि त्या दानाचं काय फलित आहे हे सांगायला सुरुवात केलेली आहे. सर्वप्रथम ते सांगताय की जो कोणी अधिक मासामध्ये सत्पात्र ब्राह्मण व्यक्तीला सुवर्ण दान करतो, म्हणजे अधिक मासामध्ये सत्पात्री ब्राह्मण व्यक्ती हिला सोन्याचं दान देतो, त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. जो कोणी यथाशक्ती आपल्या इच्छेने आपल्या भावनेने सत्पात्र ब्राह्मण व्यक्तीला सोन्याचं दान करतो, त्याला कधीही दारिद्र्य प्राप्त होत नाही. त्यांचे जे काही इष्ट कार्य असेल, म्हणजे मनाशी त्यांनी जे काही ठरवलं असेल ते निसंकोचपणे आणि कुठल्याही मध्ये अडसर न येता अवश्य पूर्ण होते. त्याला सर्व प्रकारच्या देवता, विशेष करून अग्निदेवता देखील प्रसन्न होते. आणि जे कोणी गाय दान करतात त्यांना त्यांची सर्व पाप ही समूळ नष्ट होत असतात आणि ते चिरकाल सत्य लोकामध्ये वास करतात. जे कोणी भक्तिभावाने ब्राह्मणाला थोडे जरी रूप दान करतो, त्या रूपाने त्यांचे सर्व पितर हे संतुष्ट होत असतात आणि त्यांच्यावरती प्रसन्न होऊन सदा सर्वदा त्यांच्या कार्यामध्ये आपले आशीर्वाद हे देत असतात. जे कोणी तांब्याचे भांडे सत्पात्री ब्राह्मण व्यक्तीला दान देतात, त्यांवरती शंकर व पार्वती हे कायम प्रसन्न असतात आणि सर्वतोपरी त्यांचं कल्याण शंकर व पार्वती हे करून देत असतात. सदा सर्वदा त्यांना सहाय्य करायला तत्पर असतात. रत्ने दान जर दिले तर सर्व प्रकारची रत्न, म्हणजे नवरत्न आपल्याला माहिती आहे, प्रत्येक ग्रहाचं रत्न हे ठरलेलं आहे. मग सूर्यासाठी माणिक असेल, चंद्रासाठी मोती असेल, मंगळासाठी प्रबाळ किंवा पोवळा असेल, बुधासाठी पाचू आहे, बृहस्पतीसाठी पुष्कराज आहे, शुक्रासाठी हिरा आहे, आपले शनी महाराज त्यांच्यासाठी नीलमणी आहे, अशा तऱ्हेने राहूसाठी गोवेद आहे आणि केतूसाठी लसणे आहे. असे हे नवरत्न नवग्रहांचे ठरलेले आहे. या व्यतिरिक्त देखील काही दिव्य रत्न ही आहेत. मग ही रत्न जर आपण सत्पात्र ब्राह्मण व्यक्तीला दान दिली तर त्याच्याने मनुष्य म्हणजे देणारा व्यक्ती हा चक्रवर्ती राजा म्हणून प्रसिद्ध होतो. त्यातल्या त्यात जर मोत्यांचं दान दिलं तर तो उत्तम सुख भोगून मोक्ष प्राप्त करत असतो. जर म्हणजे अशा तऱ्हेने आपण नवरत्नांचं दान दिल्याने काय विशेष फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं हे आपण बघितलेलं आहे. आपण जर कांबळं दान दिलं, कांबळं तुम्हाला माहिती आहे, जे आपण अंगावरती काय म्हणतात त्याला, पांघरुण म्हणून घेत असतो, बरोबर. तर ते कांबळं जर आपण दान दिलं तर आपले सर्व पापे हे नष्ट होत असतात. त्यानंतर जर आपण वस्त्रांचे दान केलं, ज्या सत्पात्र व्यक्तीला वस्त्रांची गरज आहे अशा व्यक्तीला आपण वस्त्र म्हणा किंवा महावस्त्र जर दान दिलं तर त्याला चंद्रलोक प्राप्त होत असतो. चंद्रलोकात त्याला स्थान प्राप्त होत असतं. लोकरीची वस्त्र जर आपण दान दिली तर त्याच्याने भय नाहीस होत असतं. आता लोकरीची वस्त्र हे आपण जाणतात, मग स्वेटर आहे, टोपी आहे किंवा लोकरीचं आसन असतं, अशी नाना तऱ्हेची लोकरीची वस्त्र जरी आपण दान दिली तरी आपले संपूर्ण मनातले जे काही भय असतात की एखादं कार्य मी करू शकतो का, माझ्याकडनं होईल का, हे मी करावं का, अशा तऱ्हेची भीती ज्यांच्या मनात असते ती भीती ही नष्ट होऊन जात असते आणि मानसिक बळ त्यांना प्राप्त होत असतं आणि कार्यामध्ये त्यांना यश प्राप्त होत असतं. ज्या काळी ज्या व्यक्तीला उचित प्रसंगी योग्य आणि उपयोगी वस्त्राधिक दान दिले तर देणाऱ्याला मरणोत्तर उत्तम गती प्राप्त होते. म्हणजे एक विशिष्ट प्रसंगी, आता याचं असं सांगता येईल का, ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे, बरोबर, वस्त्राधिकांची ज्या व्यक्तीला
खरंच गरज आहे आणि आपणाला देखील त्याच वेळेला दान देण्याची इच्छा मनात जागृत झालेली आहे. म्हणजे संयोग कसा जुळून आला की मला काहीतरी दान द्यायची इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली. बरं, ज्याला मी दान देणार आहे ती सत्पात्र व्यक्ती, तिला त्या गोष्टींची आवश्यकताच आहे आणि अशा वेळेला जर ते दान घडलं तर दान देणाऱ्याला देखील महत्पुण्य हे प्राप्त होतच असतं, पण घेणारा देखील त्या दानाचा उपभोग घेत असतो. म्हणजे दानाचं कार्य देखील तिथे सिद्ध होतं आणि घेणाऱ्याला व देणाऱ्याला दोघांना महत्पुण्य प्राप्त होत असतं आणि त्यांचे सर्व कार्य हे प्राप्त होत असतात. सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतात आणि अशा तऱ्हेची दान जर घडली तर देणाऱ्याला मरणोत्तर उत्तम गती प्राप्त होते. बहुतांश वेळेला असं होतं, आपली देण्याची इच्छा असते, आपण मोठ्या मनाने ते सर्व गोष्टी जमा करतो आणि देतो देखील, परंतु घेणारा जर सत्पात्री नसला, अपात्री असला तर मग त्या दानाचा उपभोग तो घेत नाही आणि मग ते दान असंच ठेवलं जात असतं किंवा मग ते दुसऱ्याकडे फॉरवर्ड केलं जात असतं. मग अशा तऱ्हेने त्या दानाचं महत्व तिथे उरत नाही आणि पदरी मात्र पुण्य पडत नाही, पाप मात्र पडत असतं. आणि म्हणून यांनी विशेष करून सांगितलंय की योग्य काळी, योग्य प्रसंगी आणि योग्य ते दान योग्य व्यक्तीला दिलं गेलं पाहिजे, तर मरणानंतर उत्तम गती ही आपल्याला प्राप्त होत असते. त्यानंतर विप्रांना म्हणजे ब्राह्मणांना उत्तम प्रतीचं धान्य दान द्यावं, त्याने मी स्वतः संतुष्ट होतो. मी तर होणारच आहे, पण असं भगवान महाविष्णू म्हणताय की मी देखील स्वतः संतुष्ट होत असतो. त्यानंतर त्यामुळे दात्याचे सर्व संकल्प हे सिद्धीस जात असतात. कसं असतं, आपण बहुतांश वेळेला गुरुजी आपल्याकडे पूजेला येतात, मग ती कुठलीही पूजा असो, गृहशांती असो, वास्तुशांती असो, ग्रहांची शांती असो किंवा सत्यनारायण पूजा असो, देवीचे पाठ असो, नवचंडी असो, दीपावलीची पूजा असो, नाना तऱ्हेच्या पूजेसाठी आपल्याला विद्वान गुरुजींची आवश्यकता ही भासतच असते. आणि मग गुरुजी आपल्याकडे आले, त्यांनी संपूर्ण विधी सांगून झाला की लगेच ते दानाचे संकल्प करत असतात. कारण की आपला विधी संपन्न झाला, कार्य संपन्न झाले की दोन गोष्टी या लगेच करायच्या असतात, एक म्हणजे दान आणि दुसरं म्हणजे दक्षिणा. आणि म्हणून जसं कार्य संपन्न झालं तसं गुरुजी लगेच दानाचे संकल्प आपल्याकडनं सोडून घेत असतात. त्या दानांच्या संकल्पामध्ये शिधा दानाचा देखील संकल्प हा कायमस्वरूपी होत असतो. मग हा शिधा आपण द्यायचा असतो, त्या शिधामध्ये जे धान्य किंवा अन्न आपण देत असतो ते उत्तम प्रतीचं पाहिजे, हे आपण स्वतः परीक्षण करून घेतलं पाहिजे. देण्या अगोदर त्याचे काय आपण दान देतोय हे आपण स्वतः पहिले बघितलं पाहिजे, त्याच्यात काही त्रुटी तर नाही ना, हे असं सर्व आपण बघून मग ते धान्य व्यवस्थित पॅक करून हे आपण त्या गुरुजींना दान द्यायचं असतं. आणि असं उत्तम धान्य जेव्हा आपण सत्पात्री ब्राह्मण व्यक्तींना दान करतो तेव्हा याच्याने स्वतः भगवान महाविष्णू संतुष्ट होत असतात आणि सर्व तोपरी देणाऱ्याचं ते कल्याण करत असतात. असं विशेष महत्व हे धान्य देण्यासाठी आहे. त्यानंतर भुकेलेल्या माणसाला अन्न देणे, तृषार्ताला पेय म्हणजे पाणी देणे. जो कोणी भुकेलेला आहे अशा माणसाला आपल्या लक्षात आलं की अरे हा आपल्या घरासमोरून चाललाय, भुकेलेला दिसतोय, कार्य काही करत नाहीये, याला अन्नाची गरज आहे, त्याला अवश्य तुम्ही घरी बोलवा, त्याला शांतपणे बसवा, त्याचं पोट भरेस तोपर्यंत यथेच्छ भोजन त्याला दान द्या. गरजवंताला अन्नदान देणे हे अतिशय महत्पुण्यकारक आहे. आणि तसंच तृषार्ताला म्हणजे ज्याला तहान लागलेली आहे अशा व्यक्तीला देखील आपण पाणी दिलं पाहिजे. आपण बघतच असतात सार्वजनिक स्थळी म्हणजे रस्त्यांनी येता जाताना पाणपोया या ठेवलेल्या असतात. ज्यांना कोणाला जाता येता पाण्याची तहान लागते ते त्या पाणपोईवरून पाणी घेत असतात आणि आपला आत्मा हा संतुष्ट करून घेत असतात. म्हणून भुकेलेल्या माणसाला अन्न देणे, तृषार्ताला पिण्यासाठी पाणी देणे, याने जे पुण्य मिळते ते अतिशय अक्षय्य स्वरूपाचे असते. महत् पुण्य आपल्या पदरी पडत असतात. थोडं जरी दान दिलं तरी दात्याच्या यमयातना चुकतात. यापैकी जर आपण थोडं जरी दान दिलं, गुरुजी किती स्वरूपात हे दान केलं पाहिजे असा काही जणांचा प्रश्न असतो. मग आम्ही त्यांना काय म्हणतो, जशी तुमची श्रद्धा असेल, जसं तुमच्या मनात भाव असेल किंवा जसं तुम्ही त्या वस्तू आणू शकता
त्या आपल्या ऐपतीप्रमाणे त्या वस्तू आणायच्या आहे आणि मग त्यांचं दान अतिशय श्रद्धेने करायचं आहे. कारण हे दान देत असताना एक छोटासा गर्व आपल्या मनाला नक्की होत असतो. नाही, मी देतोय, आपण काय देऊ शकतो? हे सगळं देवानेच आपल्याला दिलेलं आहे आणि त्यानेच जे दिलेलं आहे तेच आपण दुसऱ्याला देणार आहे. याच्यात काही विशिष्ट करणार का? जे कोणती वस्तू तुम्ही आणणार, समजा सोनं आहे, वस्त्र आहे, धान्य आहे, कांबळ आहे, जे काही आहे, रत्न आहे, हे तुम्ही स्वतः तयार करू शकतात का? मी स्वतः तयार करू शकतो का? आपण सर्व तयार करू शकता का? नाही करू शकत. हे सर्व देवच आपल्याला देत असतो आणि त्याच्याचकडनं घेऊन आपण देत असतो. फक्त देण्याचं निमित्त हे आपण होत असतो. आणि जर आपण फक्त निमित्त मात्र होत असू आणि त्याच्याने देखील जर आपल्याला महत्पुण्य प्राप्त होणार असेल तर मग दान देण्याला काय हरकत आहे? हे अतिशय श्रद्धेने आपण दिलं पाहिजे. मग ते तुम्ही थोड्या स्वरूपातलं घेतलं तरी चालणार आहे किंवा मोठ्या स्वरूपात दिलं तर अतिउत्तम. म्हणून जे काही आपण देणार असो ते थोडं जरी दिलं तरी देणाऱ्याच्या यमयातना मात्र चुकतात. त्याला कुठल्याही यमयातनांचा त्रास हा होत नसतो आणि तो थेट स्वर्गाप्रत जात असतो. म्हणजे त्याला नरक यातना या नाहीच, आपण मरणोत्तर आपल्याला स्वर्ग प्राप्त होणार आहे हे मात्र निश्चित. त्यानंतर अजून एक पुढचा प्रकार काय सांगितला जातोय की तूप किंवा तुपाने भरलेलं पात्र जर आपण दान दिलं तर दात्याला सूर्यलोक प्राप्त होत असतो आणि जर आपण तीळ दान दिली तर आपल्याला रुद्रलोक प्राप्त होत असतो. 3 प्रकारच्या तीळ आपल्याला बघायला मिळत असतात. शुभ्र वर्ण, गोमूत्र वर्ण आणि कृष्ण वर्ण. एक अतिशय पांढरी स्वच्छ तीळ असते. दुसरा प्रकार, त्या तिळीचा रंग हा गोमूत्रासारखा असतो. आणि तिसरा प्रकार म्हणजे ती काळी तीळ म्हणत असतो. बरोबर, काळे तीळ आपण शक्यतो हवन कार्यासाठी वापरत असतो. हवन कार्यासाठी गोमूत्रासारखे असणारी तीळ आणि काळे तीळ हे आपण मुख्यत्वे वापरत असतो. या तीनही प्रकारांपैकी कुठल्याही एका प्रकाराचं दान जर आपण दिलं तर आपल्याला रुद्रलोक प्राप्त होत असतो. महादेवांचे कृपाशीर्वाद कायम त्या व्यक्तीच्या पाठीशी असतात. वर्षभर पुरेल इतकं धान्य, तितकेच वस्त्र, तितकेच दागिने, तेवढंच तूप, तेवढंच तेल इत्यादींसह आपण जर दान दिलं तर आपल्याला अतिशय महत्पुण्य आपल्या पदरी पडत असतं. मग हे कशा पद्धतीने दान करायचंय की वर्षभर पुरेल इतकं धान्य, त्याच्यानंतर वस्त्र, दागदागिने, तूप, तेल इत्यादी या सर्व गोष्टी जमा करायच्या. त्या दान देण्याच्या गोष्टींसह, त्या वस्तूंसह शंकर आणि पार्वतीची पूजा आपल्याला अवश्य करायची आहे. शंकर व पार्वतीची पूजा करून अधिक महिन्यामध्ये शुक्ल पक्षातली असो किंवा कृष्ण पक्षातली असो द्वादशी तिथीला जे ब्राह्मण सत्पात्र आहे त्यांना व त्यांच्या पत्नीला असं त्या दोन्ही म्हणजे त्या जोडप्याला आपण बोलवायचं आहे. त्या जोडव्याचं पाद्य पूजन आपण करायचं आहे. त्या जोडप्याचं मधुपरक पूजन आपण करायचं आहे. गंधादी उपचारांनी त्यांची पूजा करायची आहे. त्यांना फुलांचा हार घालून त्यांची पूजा आपण करायची आहे. अशा तऱ्हेने त्यांचा उत्तम सत्कार आपण करायचा आहे. आणि हा सत्कार केल्यानंतर हे सर्व दानाचं साहित्य हे आपण त्यांना दान करायचं आहे. आणि एवढं जर दान आपल्याकडनं घडलं तर हे अतिशय अप्रतिम स्वरूपाचं दान आहे आणि तसंच त्याचं फल देखील सर्वश्रेष्ठ आहे. आता सर्वश्रेष्ठ फळ म्हणजे काय आहे की दात्याला सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये कायम यश येणार, कुठलीही अडचण त्याच्या कार्यात त्याला येणार नाही आणि अशाच तऱ्हेने संपूर्ण जीवन व्यतीत केल्यानंतर मरणोत्तर देखील उत्तम गती प्राप्त होणार. त्यांना वैकुंठ लोक प्राप्त होणार. अशा तऱ्हेचं वाक्य भगवान महाविष्णू देवी लक्ष्मीला या दानाचं महत्व सांगत असताना सांगत आहेत. त्यानंतर ते पुढे अजून सांगताय की या अधिक महिन्यामध्ये घृतदानाचं देखील अतिशय अनन्यसाधारण महत्व आहे. घृतदान म्हणजे तूप. ते तूप शुद्ध असावं. ते तूप आपण ब्राह्मणाला दिलं पाहिजे. सप्त धान्यांचं त्यासोबत यथाशक्ती दान आपण
केलं पाहिजे. त्या जे कोणी व्यक्ती तुपाचं आणि सप्तधान्याचं दान करतात त्यांना सप्तर्षी लोकांमध्ये उत्तम स्थान प्राप्त होते. 3 जातींच्या तिळाचे दान या मासात रोज अल्प प्रमाणात ब्राह्मणांना द्यावे. 3 प्रकारच्या जातींचे तीळ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, शुभ्र वर्ण, गोमूत्रासारखा वर्ण आणि कृष्ण वर्ण म्हणजे पांढऱ्या रंगाची तीळ असेल, गोमूत्रासारख्या रंगाची तीळ असेल आणि काळे तीळ असतील. हे स्वल्प स्वरूपात म्हणजे अतिशय थोड्या स्वरूपात देखील या अधिक मासामध्ये आपण दान केले तरी त्यांनी सर्व प्रकारचे देवता त्यांच्यावरती संतुष्ट होत असतात आणि देणाऱ्याचं सर्वतोपरी कल्याण करत असतात. त्यानंतर थोडे सोने आणि थोडी तीळ असं एकत्र करून जर आपण दान दिलं तर अष्टसिद्धी आपल्याला प्राप्त होत असतात. 8 प्रकारच्या सिद्धी आपण जाणतात. त्या अणिमा असेल, गरिमा असेल, लघिमा असेल, महिमा असेल, प्राप्ती असेल, काम्य असेल, प्राकाम्य असेल इत्यादी या अष्टसिद्धी देखील आपल्याला प्राप्त होत असतात. त्यानंतर अजून एक प्रकार भगवान महाविष्णू सांगताय की तूप, वेलची आणि साखरेचा पाक यांच्यासह तिळाचे लाडू करून जर आपण आपल्या मुलांना किंवा आप्तेष्टांना, नातेवाईकांना जर दिले तर त्यामुळे श्री कृष्ण देवता ही अतिशय प्रसन्न होत असते आणि सर्वतोपरी आपल्याला सहाय्य करण्यासाठी निश्चित झालेली असते. तुपात तळलेले मोदक जे कोणी अधिक मासामध्ये ब्राह्मणांना दान देतात त्यांची सर्व कार्य ही सिद्धीस जात असतात. खास करून आपल्याला अनारशांचं महत्व माहिती आहे, पण विशेष गोष्ट अशी की आपण मोदक देखील हे दान करू शकत असतो आणि हे जर आपण तुपात तळून दान दिले तर जे आपल्याला अपेक्षित असलेली कार्य आहे ती संपूर्णतः निर्विघ्नपणे पार पाडली जात असतात. सर्व पुण्यप्रद कर्मामध्ये दान हे अतिशय उत्तम आणि श्रेष्ठ कर्म सांगितलेलं आहे. आपण सर्वांना कल्पना आहे दानेन हरते व्याधी, दान दिल्याने सर्व प्रकारच्या व्याधींचं हरण होऊन जात असतं. म्हणजे जे काही तुम्ही पूजा किंवा इत्यादी धार्मिक कृत्य कर्म करत असाल, श्राद्धादी कर्म देखील करत असाल तरी त्यातल्या त्यात दानाचं अतिशय अनन्यसाधारण महत्व हे या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि ते महत्व स्वतः भगवान महाविष्णू देवी लक्ष्मीला सांगतायत. म्हणजे एकंदरीत ते आपल्याला हे सर्व महत्व सांगत आहे. याच्याने सर्वतोपरी कल्याण आपलं होणार आहे आणि आपल्याला स्वर्ग प्राप्ती होणार आहे. मरणोत्तर उत्तम गती आपल्याला प्राप्त होणार आहे. कुठल्याही प्रकारच्या यमयातना आपल्याला होणार नाही. हे असं अधिक मासात केलेल्या दानाचं पुण्य आहे जे अनन्य साधारण आहे. यानंतर भगवान महाविष्णू पुढे काय सांगताय, जे कोणी स्नान करतील, दीपार्पण करतील, गोपूजन करतील, विप्रपूजन म्हणजे ब्राह्मण पूजन करतील, विविध प्रकारची ही जी सांगितलेली दानं आहे ती दानं दान देतील, जप करतील, होम करतील, हवन करतील, तीर्थादी म्हणजे तीर्थ जे आहे, तीर्थस्थान जे आहेत त्यांचे दर्शन करतील, तेथे त्या तीर्थक्षेत्री जाऊन त्या तीर्थांमध्ये स्नान करतील, त्यानंतर पुरुषोत्तमाची पूजा करतील. या सर्व पुण्यकर्मांना अधिक महिन्यामध्ये जास्त सामर्थ्य प्राप्त होतं. या गोष्टी आपण फक्त अधिक मासातच करतो का हो? नाही, अन्य महिन्यामध्ये देखील आपण या गोष्टी अवश्य करत असतो, पण त्याची जी पुण्यफलित आपल्याला प्राप्त होतात त्यापेक्षा कैक पटीने जास्त पुण्यफलित ही अधिक मासामध्ये केल्याने प्राप्त होत असतात आणि आपली सर्व पाप नाश पावतात. उत्तम गती आपल्याला प्राप्त होत असते आणि वैकुंठ लोक हा आपल्याला प्राप्त होत असतो. असं अनन्य साधारण महत्व या अधिक मासाचं आहे. अधिक मासामध्ये तुम्ही स्नान करू शकता, दीपार्पण करू शकता, गायीचं पूजन करू शकता, ब्राह्मणांचं पूजन करू शकता, विविध प्रकारची दानं देऊ शकता, जप करू शकता, होम करू शकता, हवन इत्यादी कर्म देखील आपण करू शकता. तीर्थस्थानी जाऊन तीर्थाचं दर्शन करणे, तीर्थात स्नान करणे आणि खास करून पुरुषोत्तमाची पूजा करणे ही कार्य आपण या अधिक मासात केल्याने उत्तम फळ आपल्याला प्राप्त होत असतं. हे भगवान महाविष्णू सांगता आहे. अधिक मासाच्या व्रताचा महिमा अनन्य साधारण आहे, अद्वितीय आहे. सर्व यज्ञ, याग, तीर्थस्थाने, जप, तप, सर्व प्रकारची व्रत यांपेक्षा
अधिक मासाचं व्रत किंवा अधिक मासात केली गेलेली कार्य ही जास्त प्रभावी आहे, त्याची जास्त उत्तम पुण्य फलित आपल्याला प्राप्त होत असतात। आणि मग कुठल्याही प्रकारची पाप आपल्या हातून घडली असो, ती जाणतेपणाने असो किंवा अजाणतेपणाने असो, त्या सर्व पापांचा नाश होऊन जात असतो। मनाला एक आत्मिक शांतता प्राप्त होत असते आणि प्रभू सेवा केल्याने आपण प्रभू चरणी लीन होत असतो। हा स्वतःला घ्यायचा एक अनुभव आहे मंडळी। जोपर्यंत आपण स्वतः हा अनुभव घेणार नाही तोपर्यंत या गोष्टीचं महत्व आपल्याला प्राप्त होणार नाही। त्यामुळे मी तुम्हाला अवश्य सांगेल की तुम्ही या गोष्टींचा अनुभव घ्या। तुम्हाला काय अनुभव प्राप्त होतो, इतरांना देखील तो अनुभव सांगा, त्यांना देखील प्रेरित करा। अशाच तऱ्हेने सर्व लोकांच्या हातून जेव्हा सत्कर्म घडतील तेव्हा सर्वांचं सर्वतोपरी कल्याण होणार आहे आणि भगवान महाविष्णू हे सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहे। श्रीकृष्ण पुरुषोत्तम देखील त्यांच्या सर्व मनोरथ मनोकामना ह्या पूर्ण करणार असतील। ज्या वेळेला विष्णू हे सर्व व्रताचं महत्व, दानाचं महत्व, अधिक मासाचं महत्व देवी लक्ष्मीला सांगत होतात, त्यावेळेला त्यांनी एक कथा देखील त्यांना सांगितलेली आहे। ते काय म्हणताय की याविषयी मी तुला एक कथा सांगणार आहे। एकदा अरुंधती आणि पार्वती ह्या दोन्ही बोलत बसलेल्या होत्या। अरुंधती पार्वतीला म्हणाली की तू मला अनेक व्रतांची माहिती सांगितलेली आहे, अधिक मासामध्ये कोणतं व्रत आपण करावं हे काही तुम्हाला अजून सांगितलेलं नाही, ते तुम्ही मला अवश्य सांगा। बहुतांश वेळेला असं होतं, दुपारच्या वेळेस आपली सर्व घरातली कामं आवरली का गृहिणी काय करतात, एकमेकांशी बोलायला एकमेकांच्या दारात येऊन बसतात, कारण फ्लॅट संस्कृती, एकमेकांच्या समोरच फ्लॅट असतात, दारासमोर येतात, नाही तर मग तिथे दाराच्या समोर रिकामी जागा असेल नाही तर एकीच्या ठिकाणी सगळी सभा ठरते, नाही मग तुम्ही माझ्याच घरी या, आणि मग सगळ्या जणी तिथे बसलेल्या असतात। मग एकमेकांमध्ये चर्चा करतात। कुठल्या चर्चा असतात त्या, हे अरे तिने ना असं केलेलं आहे, तिने ती साडी घेतलेली आहे, हिने हे दागिने घेतलेले, तुझं तर किती छान आहे आणि माझं तर असंच आहे। अशा प्रकारच्या गप्पा गोष्टी या त्यांच्यात होत असतात। अशा या दोघींमध्ये झाल्या का, अरुंधती आणि पार्वतीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या का, नाही। कारण त्या दोघींमध्ये काय संवाद झालेला आहे की नाना तऱ्हेची व्रत तुम्हाला सांगितलेली आहे, त्या व्रतांचं आचरण देखील मी केलेलं आहे, पण या अधिक मासामध्ये कोणती व्रत आपण करावी हे काही तुम्हाला अजून सांगितलेलं नाही। त्याबद्दल तू जर मला माहिती दिली तर मी ते अवश्य करेन। अशा तऱ्हेचा संवाद त्या दोघींमध्ये झालेला आहे। आपण कशा तऱ्हेचा संवाद करावा, कशा गोष्टींसाठी आपण एकत्र यावं हे देखील अतिशय महत्वाचं आहे। मग तेव्हा पार्वती काय म्हणते की हे साध्वे, हे अरुंधते, अधिक मास व्रताची माहिती मी तुला सांगते। आई, एकदा माझे पती कैलासनाथ महादेव, भोलेनाथ, शिवशंकर यांच्यासह मी आनंदात बसली होती। त्याच वेळेला माझी माता मेनका आमच्या जवळ आली, आम्हाला भेटण्यासाठी आली आणि ती मला म्हणाली, हे उमे, तू तर माझीच मुलगी आहे, पण माझ्यापेक्षा त्रिभुवनामध्ये तुझीच ख्याती जास्त आहे, माझी तुझ्यावर प्रीती आहे, परंतु तुझ्या कीर्तीचा तर मला काहीच लाभ होत नाही। काही पार्वतीची माता आहे अशी माझी ओळख सुद्धा व्यवस्थित नाही। तू सर्व तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, पण माझे नाव फक्त माझ्या घरापुरतेच मर्यादित राहिलेलं आहे। ब्रह्मदेवा सकट सर्व देव तुझी स्तुती करतात। मी जरी मानाने मोठी असली, उच्च स्थानी असली, तरी कोणी माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही। वर्षभर कितीतरी दिवस तुझ्यासाठीच्या व्रतांनी व्यापलेले आहे। कायम व्रत करणारे सज्जन तुझीच पूजा करतात। माझ्या मस्तकावर कोणी साधं एक फूल सुद्धा ठेवत नाही। मी तुझी असून काय उपयोग? माझ्यासाठी एकही व्रत, एकही घटिका व्रत कोणी करत नाही। हे माझे मंद भाग्य आहे, दुसरं काय आहे? अशा तऱ्हेचे काय म्हणता येईल त्या गोष्टीला की जसं आपण म्हणतो कंप्लेंट मी तुझ्याकडे करते आहे, तक्रार मी तुझ्याकडे करते आहे की मी तर तुझी आई आहे। माझ्या नावापेक्षा तुझ्याच नावाचा या संसारामध्ये प्रसिद्धी झालेली आहे, नावाची प्रसिद्धी झालेली आहे, तुलाच जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे।
ब्रह्मदेवांसकट सर्व देव तुझी स्तुती करतात, पण माझी स्तुती कोणीही करत नाही. माझं नाव शक्यतो कोणाला माहितीही नाही, ते फक्त माझ्या घरापुरताच मर्यादित राहिलेलं आहे. वर्षातले बहुतांश दिवस हे तुझ्या सेवा करण्यासाठी व्यापले गेलेले आहे, पण माझ्यासाठी एक दिवसही नाही, दिवस जाऊ दे एक तासही नाही. अशी तक्रार जेव्हा पार्वतीची माता मेनका ही पार्वती जवळ करत होती, तेव्हा पार्वती तिला काय सांगते की हे अरुंधते, आईचं अशा तऱ्हेचं बोलणं ऐकून मी स्मित हास्य करून आईला काय म्हणाली की आई, जरी वर्षभर माझ्या पूजेत लोक रममाण होतात, तरी अधिक मासामध्ये मला कोणीही मान देत नाही. मीच आता अधिक महिन्यात तुझ्या प्रित्यर्थ व्रत करणार आहे आणि तुझी पूजा मी करणार आहे. असं म्हणून नंतर येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये पार्वती मातेने व्रत धारण केलेलं आहे आणि पार्वती मातेच्या आईची म्हणजे मेनकेची पूजा केलेली आहे. त्या मेनकेसाठी त्यांनी व्रत केलेलं आहे. म्हणजे अधिक महिन्यामध्ये मेनकेचं महत्व देखील त्यांनी स्पष्ट करून दिलेलं आहे की ती देवता देखील अतिशय अनन्यसाधारण स्वरूपाची आहे. आणि मग अरुंधती माता पार्वतीला काय म्हणताय की हे पार्वती, हे व्रत तू कसं केलंस ते मला सांग. अधिक मास फार महत्वाचा आहे, तो रिकामा जाता कामा नये. बघा, हे देखील महत्वाचं आहे. संपूर्ण अधिक मास 30 दिवस हे अतिशय महत्वाचे आहे. कुठल्याही प्रकारे ते रिकामे जाता कामा नये. आपण देखील काही ना काहीतरी या अधिक मासामध्ये अवश्य केलं पाहिजे. मग त्यावर पार्वती काय म्हणते की हे साध्वे, तू चांगली विनंती केली आहे. मी जे व्रत केलं आहे व माझ्या मातेला ते व्रत कसं अर्पण केलेलं आहे ते मी सर्व आता सांगणार आहे. अधिक मासामध्ये शुक्ल पक्षातल्या तृतीयेला शुचिरभूत व्हावे. सकाळी लवकर उठावं, आपले प्रातःकाळीचे नित्यकर्म आटोपावे, आपण शुचिरभूत व्हावं, शुद्ध वस्त्र नेसावं, गुरूंची आज्ञा घ्यावी आणि शुद्ध स्थळी म्हणजे उत्तम जागेवरती सुशोभितपणा करावा, रांगोळी इत्यादी काढावी. त्या ठिकाणी पळसाच्या पाटावर धोत्र्याची 5 फळे मांडावी व 5 देवता तिथे स्थापन कराव्या. मेना देवीची हत्तीवर आरूढ असलेली अशी मेणाची मूर्ती आपण घ्यावी किंवा आपण स्वतः तयार करावी. पती हिमालय हे तिच्या सोबत असले पाहिजे. त्यांचा पुत्र जो आहे म्हणजे माझा भाऊ जो आहे मैनाक, हा देखील त्यांच्या सोबत असला पाहिजे. अशी ती मूर्ती असावी. 5 गौरींसह ती मूर्ती त्या पळसाच्या पाटावर आपण स्थापन करावी. हे सर्व कार्य गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली समंत्र व यथाविधी करावे. आणि मग त्यानंतर सर्व 16 उपचारांनी त्या परिवाराची आपण पूजा करावी. उत्तम मार्गाने प्राप्त झालेले नाना प्रकारचे उत्तम पदार्थ आपण त्या परिवाराला अर्पण करावे. मासभर 24 तास रोज तेथे अखंड दीप तेवत ठेवावा. रोज याप्रमाणे महिनाभर आपण मेना देवीची पूजा करावी. रोज एकदाच जेवावे. जर समजा एकदाच जेवायचं सामर्थ्य आपल्यात नसेल, भूक सहन होत नसेल किंवा काही शारीरिक त्रास असतील, तर यातल्या तृतीयेच्या दिवशी म्हणा किंवा अमावास्येच्या दिवशी म्हणा एक भुक्त असावे. एक वेळेला आपण उपवास करावा आणि मग तो सकाळी असेल वा संध्याकाळी असेल, मग त्याचं उद्यापन करावं. मग मेनेची सोन्याची प्रतिमा करावी. त्या सोन्याच्या प्रतिमेला पूजन करावं. ब्राह्मणाचं देखील पूजन करावं आणि मग ती मूर्ती त्या ब्राह्मणाला दान द्यावी. अशा तऱ्हेने 5 ब्राह्मण त्याचबरोबर आपण आमंत्रित करावे. त्यांचा सत्कार करावा. त्यांना वस्त्र द्यावं, आभूषण द्यावं, पूजनपूर्वक भोजन द्यावं आणि आपल्या नातलगांपैकी कोणतीही एक जोडी आपण आपल्या घरी बोलवावी. त्याला आपण मेहुण असं म्हणत असतो आणि त्या मेहुणाला त्याचा देखील आदर सत्कार करून आपण यथेच्छ भोजन दिलं पाहिजे. अशा तऱ्हेने या व्रताचं आपण उद्यापन केलं पाहिजे. जे कोणी या व्रताचं पालन आणि उद्यापन अतिशय श्रद्धेने करतील, भक्तिभावाने करतील, त्यांना नाना प्रकारची अत्यंत सुख, सौभाग्य व संतती प्राप्त होणार आहे.
हे व्रत मला खूप आवडतं, म्हणून मी काळजीपूर्वक व श्रद्धापूर्वक करते. तसंच आपण देखील म्हणजे जे कोणी मंडळी हे व्रत करणार असतील त्यांनी देखील काळजीपूर्वक करावे व श्रद्धापूर्वक करावे, म्हणजे याची शुभ फलितही आपल्याला कायमस्वरूपी प्राप्त होत असतात. अशा तऱ्हेने माता पार्वतीने साध्वी अरुंधतीला, जी वसिष्ठांची पत्नी आहे, तिला या व्रताचं महत्व सांगितलेलं आहे. आणि हे सर्व व्रताचं प्रकार किंवा ही व्रताची कथा भगवान महाविष्णूंनी देवी लक्ष्मीला सांगितलेली आहे. हाच या दोघांमधला चाललेला संवाद वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला सांगत आहे. यानंतर विष्णूंनी देवी लक्ष्मीला अजूनही काही कथा सांगितलेल्या आहेत, पण त्या कथा आपल्याला पुढच्या अध्यायात म्हणजे उद्याच्या दिवशी बघायच्या आहेत. अशा तऱ्हेने आपण आज पठण केलेल्या 24व्या अध्यायात काय कथा आपल्याला श्रवण करायला मिळाली ते आपण बघितलेलं आहे. आता उद्याची देवता कोणती आहे, उद्याचं दान काय आहे आणि काय व्रताचरण आपण करायचं आहे हे आता आपण बघणार आहोत. उद्याची देवता ही प्रद्युम्न असणार आहे. उद्याचे दान हे आपल्याला मुगाच्या डाळीचं दान करायचं आहे. पुन्हा प्रश्न येतील, मुगाची डाळ किती असावी, ते कसं दान द्यावं वगैरे वगैरे, पण ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आधीच सांगितलेल्या आहेत. मुगाची डाळ किती असावी हे आपल्या शक्तीवर अवलंबून आहे किंवा आपल्या मनावर अवलंबून आहे. आपण थोडं जरी दान दिलं पण ते श्रद्धेने दिलं, त्याची फलित देखील आपल्याला उत्तमच प्राप्त होणार आहे. म्हणून ती किती असावी याचं बंधन नाही. कशी दान द्यावी, फक्त एकच विनंती, प्लास्टिकच्या पिशवीत ती दान देऊ नये. शक्यतो ती पात्रामध्ये दान द्यावी, त्याचं फलित हे आपल्याला उत्तम प्राप्त होत असतं. आणि मग व्रताचरण काय आहे तर अधिक मासामध्ये येणाऱ्या वैधृती योगावरती आपण स्नान करावं, होम हवन इत्यादी कृत्य करावे आणि दूध, तूप, फळे किंवा 16 विडे यांचं आपण दान द्यायचं आहे. व्रताचरणाचं विशेष महत्व म्हणजे वैधृती एक पंचपर्वापैकी उत्तम पर्व सांगितलं गेलेलं आहे आणि त्याची माहिती देखील मी तुम्हाला दिलेली आहे. या पंचपर्वापैकी असणारा एक पर्व म्हणजे वैधृती योगावरती आपण स्नान, होम हवन इत्यादी सर्व सत्कृत्य करायचे आहे. आणि ते झाल्यानंतर दूध असेल, तूप असेल, फळं असतील, 16 प्रकारची विडे असतील, हे सर्व आपण दान द्यायचं आहे. अशा तऱ्हेने उद्याचं व्रताचरण किंवा अधिक मासातलं एक व्रताचरण आपण बघितलेलं आहे. उद्याचं दान मुगाच्या डाळीचं दान आहे हे आपण बघितलेलं आहे. उद्या पुन्हा आपली भेट होणार आहे. तोपर्यंत आपली आज्ञा घेतो. सर्वांना नमस्कार.